अजित पवार यांच्या भेटीसाठी धनंजय मुंडे गेलेले एकच होते। सांगतो की नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी दादांना आलो। नवीन वर्षाच्या निमित्तानं दादा इथं नसते, आज प्रत्यक्ष मंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी आज दादांकडे आलो। आणि माझ्याकडे जी जबाबदारी दिलेली अन्न व नागरी पुरवठ्याच्या मंत्रालयाची, त्याबाबतचं सर्व जे कामकाज मी हाती घेतलेलं आहे, त्या कामाच्या पुढे गेला एकदम तोंडात मी स्वतः दादा कॅमेरा पाठी जरा तर अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची बैठक संपली आहे आणि ही बैठक संपवून धनंजय मुंडे बाहेर आलेले आहेत। आपण बघतोय, मी केवळ पदभार स्वीकारल्याच्या नंतर अजित पवार यांच्या भेटीसाठी आलो होतो आणि अजितदादांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो, अशी प्रतिक्रिया ही बैठक संपल्याच्या नंतर धनंजय मुंडे यांनी दिली आहे। जवळपास 1 तास या दोघांमध्ये चर्चा झाली होती। एकूणच राज्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवरती विविध मोर्चे निघतायत। अनेकांकडून, सर्वपक्षीयांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आहे आणि या सगळ्यामध्ये धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।